चाणक्यनंतर ग्रँड मास्टर छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या नवा उपाधीची पोस्टरबाजी की राजकीय संदेश। राजकारणात काही जण चाल खेळतात, काही जण डाव खेळतात आणि काही जण पूर्ण बुद्धिबळाचा पट आपल्या हातात ठेवतात आणि ते चाणक्य म्हणून ओळखले जातात। असेच चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नवी उपाधी देण्यात आली आहे, ती म्हणजे ग्रँड मास्टर। ही केवळ कौतुकाची पाठी आहे का, की यामागे आहे भविष्यातील राजकीय संदेश? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। छत्रपती संभाजीनगर शहरात अचानक फलक झळकले, म्हणजेच पोस्टर झळकले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसऱ्या चेहऱ्याने आणि हातात बुद्धिबळाचा राजा असे काही चित्र या फलकातून झळकत होते। राजकीय पटावर राजा कोण आहे हे सांगण्याचा प्रयत्न हाच यामागचा संदेश असावा। भाजप कार्यकर्त्यांच्या मते जसं बुद्धिबळात सोंगाट्यांनी कितीही घेरलं तरी ग्रँड मास्टर मार्ग काढतोच, तसंच राजकारणात देवाभाऊ आहेत। विरोधकांनी कितीही घेरलं तरी ग्रँड मास्टर फडणवीस यांनी मार्ग हा काढला आणि जिंकूनही दाखवलं। पण हे फलक का लागले? सगळ्यात मेन म्हणजे आत्ताच का लागले? बरं, लागले तर लागले आणि फक्त संभाजीनगरमध्येच का लागले? तर छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला 57 जागाचं घवघवीत यश मिळालं। 1986 नंतरचं सर्वात मोठं यश म्हणून हे यश ओळखलं जातंय। हा योगायोग नाही, हा नियोजित डाव आहे आणि हा डाव युती तुटल्यापासून सुरू नाही झाला, त्या आधीपासूनच याचे पडसाद दिसत आहेत। युती तुटली आणि भाजपाच्या जागा वाढल्या। शिवसेनेतील अंतर्गत कलह, स्थानिक नेतृत्वातील विसंवाद आणि काही नेत्यांभोवती निर्माण झालेले संशय, हे सगळं भाजपाच्या बाजूने गेलं। पण विशेष म्हणजे या सगळ्यात भाजपाचा एकही नेता थेट अडकलेला नव्हता। मग यात विरोधकांच्या सोंगाट्या कशा अडकल्या? तर राजकीय बुद्धिबळात शत्रूला मात देण्यासाठी राजा पुढे करावा लागत नाही, तरी ते सोंगाट्या अडकवाव्या लागतात। या निवडणुकांआधी जमीन गैरव्यवहाराचे आरोप, औद्योगिक भूखंड, हॉटेल विट्स प्रकरण आणि यात मंत्र्यांच्या मुलांचा सहभाग, हे सगळे मुद्दे मतदारांच्या मनात हळूहळू पेरले गेले। आणि विशेष म्हणजे हे आरोप भाजपाच्या नेत्यांवर नव्हते। मतदारांच्या मनात एकच संदेश गेला, हे नेते पारदर्शक नाहीत। राजकीय पटावर संशय ही सगळ्यात मोठी घातक चाल असते। निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप केला। असं सांगितलं जातं की नेत्यांच्या मुलांना उमेदवारी मिळू नये म्हणून बेरात्री फोन कॉल झाले। हा साधा हस्तक्षेप तर बिलकुलच नव्हता। राजकीय पटावर बसून फडणवीस फक्त पाहत नव्हते, तर प्रत्येक चाल मोजत देखील होते। एकीकडे सांगितलं गेलं की मुख्यमंत्री युतीच्या बाजूने होते, पण प्रत्यक्षात युती तुटली। चित्र असं रंगवण्यात आलं की स्थानिक नेते ऐकत नाहीत, शिवसेना आडमुठ भूमिका घेत आहे आणि मग म्हणूनच युती तुटली। पण युती तुटल्याचा सगळ्यात जास्त फायदा झाला तो भाजपाला। चाणक्य ही उपाधी रणनीतीची होती, पण आता ग्रँड मास्टर ही उपाधी आहे नियंत्रणाची, दूरदृष्टीची आणि अंतिम विजयाची। आता ज्यांनी हे फलक लावले ते बसवराज मंगरुळे म्हणतात, त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी शब्द अपुरे पडतात। पण राजकारणात फलक हे फक्त कौतुक नसतात, ते भविष्यातील पॉवर स्ट्रक्चरचे संकेत असतात। छत्रपती संभाजीनगरमधील फलक फक्त एका महानगरपालिकेच्या विजयाचं प्रतीक नाहीत, राज्याच्या राजकीय बुद्धिबळात राजा कोण आहे आणि सोंगाट्या कोण हलवत आहे हे या फलकांनी स्पष्ट सांगितलं। चाणक्यनंतर ग्रँड मास्टर ही उपाधी कौतुकापेक्षा जास्त राजकीय घोषणा आहे आणि येणाऱ्या काळात हा ग्रँड मास्टर आणखी कोणते डाव खेळतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अहो, मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो, या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची